राजकारणात एक म्हण फार जुनी आहे. इथे ना कायमचा मित्र असतो ना कायमचा शत्रू. इथे असते फक्त सोय आणि सत्ता. हाच नियम ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ महापालिकेत पुन्हा एकदा दिसून आला. विकासाच्या नावाखाली जवळ असलेले पक्ष एका निर्णयामुळे अचानक एकमेकांपासून दूर गेले आणि अवघ्या काही तासातच 12 नगरसेवकांनी हात सोडून कमळ हाती घेतलं. पण खरं तर प्रश्न असा आहे, हे सगळं अचानक कसं घडलं? काँग्रेसची चूक कुठे झाली आणि भाजपाचा हा मास्टर स्ट्रोक आहे का? याचा परिणाम आगामी महानगरपालिका निवडणुकांवर काय होणार? चला संपूर्ण राजकारण समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं. अंबरनाथ नगरपालिकेत सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेसने आणि भाजपाने स्थानिक पातळीवर हातमिळवणी केली. या युतीला नाव दिलं गेलं अंबरनाथ विकास आघाडी. बाहेरून पाहिलं तर सगळं सुरळीत वाटत होतं. विकास, स्थैर्य, शहराच्या हितासाठी निर्णय असल्याचे दिसत होते. पण राजकारणात वरचं चित्र आणि आतली खेळी कधीच एकसारखी नसते. भाजपाला एक गोष्ट माहीत होती, काँग्रेसमध्ये असंतोष आहे, नेतृत्व आणि नगरसेवकात दरी आहे आणि योग्य वेळ आली की फोड पाडता येईल. आणि ती वेळ आली, काँग्रेसने स्वतःच निलंबनाचा हातोडा मारला. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भाजपासोबतची ही जवळीक मान्य नव्हती. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट प्रश्न विचारला की आम्हाला विश्वासात न घेता भाजपासोबत युती कशी काय केली? आणि इथूनच सुरू झाला खरा राजकीय भूकंप. काँग्रेस नेतृत्वाने कोणतीही तडजोड न करता थेट कठोर निर्णय घेतला. भाजपासोबत गेलेल्या सर्व नगरसेवकांचं आणि नगराध्यक्ष प्रदीप पाटील यांचं तडकाफडकी निलंबन केलं. पक्षशिस्त महत्वाची हे काँग्रेसने यातून दाखवून दिलं. पण राजकारणात एक प्रश्न नेहमी विचारला जातो, शिस्त जपताना ताकद गमवायची का? निलंबनानंतर काँग्रेसला अपेक्षा होती की नगरसेवक माघार घेतील किंवा माफी मागतील, पण तसं काही घडलंच नाही. घडलं काहीतरी उलटच. 12 नगरसेवकांनी थेट काँग्रेस सोडली आणि भाजपामध्ये प्रवेश केला. नवी मुंबईत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. एका निर्णयाने काँग्रेसमध्ये खिंडार आणि भाजपाची ताकद दुप्पट. भाजपाने न भाषण केलं ना आंदोलन केलं, पण दरवाजे उघडे ठेवले. नाराज नगरसेवकांना म्हटले स्वागत आहे. कुणाला सत्ता हवी आहे तर भाजपाकडे या. आणि अर्थातच सत्ता कुणाला नको असते. नवी मुंबईत रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत 12 जणांनी कमळ हाती घेतलं. यात भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरणसिंह पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीषा म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड आणि कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे. खरं तर हा प्रवेश नव्हता, हा होता राजकीय विजय सोहळा. भाजपाने या संपूर्ण प्रकरणात एकही मोठं विधान केलं नाही, एकही आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही, पण यातून त्यांची कृती मात्र बोलकी होती. नाराज नगरसेवकांना स्वीकारणं, स्थानिक सत्ता मजबूत करणं आणि काँग्रेसला मानसिक धक्का देणं हा भाजपाचा क्लासिक पॉलिटिकल गेम होता. आणि म्हणूनच आज अंबरनाथमध्ये राजकीय गणित पूर्णपणे बदललेलं दिसतंय. आता यात काँग्रेस गप्प बसलेली नाही. पक्षप्रवर्ते सचिन सावंत यांनी थेट भाजपाला कोंडीत पकडलं. ते म्हणाले, काँग्रेसने आपल्या फुटीर नगरसेवकांवर कारवाई केली, मग भाजप काँग्रेस सोबत गेलेल्या त्यांच्या नगरसेवकांवर कारवाई का करत नाहीये? इतकेच नाही तर अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम युतीचा मुद्दा उपस्थित करत हे दोन्ही कट्टरवादी पक्ष पडद्याआड एकच आहेत असा घाणाघातही त्यांनी केला. हे असले आरोप केवळ राजकीय नाही, तो नैतिकतेवरचा थेट वार आहे. सचिन सावंत भाजपाला विचारतात, तुम्ही कारवाई का करत नाही? पण खरा प्रश्न आहे, काँग्रेसने आधी राजकीय गणित का मांडलं नाही? पर्याय तयार का केला नाही? फक्त नैतिकतेने राजकारण चालत नाही. राजकारणात संख्या आणि सत्ता महत्वाची असते. अंबरनाथ नगरपालिकेत विकासाच्या नावाखाली काँग्रेस आणि भाजप एकत्र आले. नाव दिलं अंबरनाथ विकास आघाडी. विकास म्हणताना विचार कुठे गेला? पक्षशिस्त कुठे गेली? आणि सगळ्यात महत्त्वाचं, मतदारांचा विश्वास कुठे हरवला? काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला ही दोस्ती मान्य नव्हती आणि आदेशाला आम्हाला विचारल्याशिवाय भाजपासोबत युती कशी केली? आणि मग काय? थेट निलंबन झालं. 12 नगरसेवक, नगराध्यक्ष एकाच फटक्यात बाहेर गेले. पण काँग्रेसने एक गोष्ट विसरली, आजचा राजकारणी विचारांवर नाही, सत्तेवर जगतो. आज अंबरनाथमध्ये काँग्रेसला फटका बसलाय, कारण निर्णय जमिनीवर नाही, कागदांवर घेतले गेले. जर काँग्रेसला उभं राहायचं असेल तर नेतृत्वाने हे लक्षात घ्यायला हवं की फक्त शिस्त दाखवून सत्ता टिकत नाही. सत्ता असेल तरच शिस्त टिकते.
आणि भाजप अकोटमध्ये MIM सोबत युती, इकडे काँग्रेसवर टीका म्हणजे राजकारणात तत्वच नाहीत, फक्त तख्ता आणि ताकद महत्वाची होत चालली आहे. आज अंबरनाथमध्ये काँग्रेसला खिंडार पडलंय, भाजप मजबूत झालंय, पण खरी हार कुणाची आहे माहितीये? मतदारांची. कारण निवडणुकीत जे बोललं जातं ते सत्तेत गेल्यावर पायदळी तुडवलं जातं. आज काँग्रेस विचारते फूट का झाली आणि भाजप हसतो कारण सत्ता वाढते. पण हा खेळ इथे थांबत नाही. आगामी महानगरपालिका निवडणुका जवळ आहेत. आजचा हा डाव उद्या संपूर्ण ठाण्यात, परवा महाराष्ट्रात नवा ट्रेंड सुरू करू शकतो. म्हणूनच आज अंबरनाथची बातमी फक्त अंबरनाथपुरती नाही. हा इशारा आहे, जो सत्ता सांभाळू शकत नाही तो विचारही सांभाळू शकत नाही, आणि जो संधी ओळखतो तो सत्तेपर्यंत पोहोचतो. हेच आहे आजचं राजकारण, हेच आहे अंबरनाथचं वास्तव. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं. अहो मला सारखा दम लागतोय हो. आज माझा अजिबातच मूड नाहीये. मला ना कसं तरी होतंय. माझ्या हातापायाला मुंग्या येतायत. माझं खूप डोकं दुखतंय आज. अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत. लवकर आणून द्या ना. या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना. अहो या त्रासावर सोपा उपचार आहे. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक.